नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, खाईच बैसोडी कराई कचित्त, खाईच बैसोडी कराई कचित्त, आवडी अनंत बाबा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, याविन असता अनेक साधन, याविन असता अनेक साधन, वाहत से आन विठोबाची,
समागत्य तिष्ठं त्वमानन्दघनं परब्रह्मलिङ्गं हृदे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमनं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावती जीवोधरार्थावतारं कलङ्काङ्गेरोहितामोद्वक्त्रं कलानिशवादापनर्दाहदक्षम् समाधिस्तमूर्ति वदे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरु चरण ते नमस्कारो नियाता नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहुनिवासी वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शिखर आणि मुकुटमणी अशा तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयातील सर्वांच्या पाठातील इथे बसलेले असे एकही नाही आणि एकाने पण आज मोबाईलवरती अभंग काढला सर्वांच्या पाठांतरातील असणारा 6 चरणांचा नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाला आपल्याला सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम हे सगळं एवढं सोपं साधन आहे ना, जळतील पापे जन्मांतरीचे, आपल्या मागच्या जन्मांची सगळे जन्मांतरीचे पाप यांनी जाणार आहे. पण काय करावं लागणार आहे तुम्हाला? नाम घ्यावं लागणार आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. मग यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज आहे का? नाही. तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात न लगती सायास जावे वनांतरा. म्हणजे देवाला जायचं म्हणजे आम्हाला कुठेतरी घरावर तुळशीपत्र ठेवून जायचं असं काहीच नाही. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग त्यासाठी काय करा? ठाईच बैसोनी करा एक चित्त. एका ठिकाणी बसलेले आहात ना, आता इथे बसलेले आहात ना, एक चित्तानं आवडी अनंत आळवावा. मग त्या अनंताचं नाव वेगवेगळं असेल. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि एवढं केलं ना, यावी न असता अनेक साधन. याच्याहून जर दुसरं साधन असेल तर मी माझ्या विठोबाची वाहत असेयान विठोबाची. आणि म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहा. म्हणून जो घेतो ना शहाणा तो धनी घेतो येथे. पण न लगते सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण.
अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माघ पौर्णिमा या गोपाळकृष्ण संस्थानाच्या आत्ताच आपण ऐकलं की जवळपास मागच्या 400 वर्षांपासून ही परंपरा आपली चाललेली आहे. आणि सद्गुरू जगदानंद महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा 5 दिवसाचा सोहळा असतो. म्हणजे कालपासून मंडप पूजनापासून आजचं पूजन, उद्याचं अभिषेक आणि पालखी सोहळा, त्यानंतरचा रुद्राभिषेक सोहळा, त्यानंतरचा गुरुपूजनाचा सोहळा, अशा पद्धतीनं हा 5 दिवसाचा सोहळा असतो. आणि या सोहळ्यासाठी उमापूर ग्रामस्थ मंडळीतील मुळे परिवार तर आहेच, परंतु उमापूर पंचक्रोशीतील जवळपास शिष्य परिवार येत असतो. अशा या संपूर्ण शिष्य आणि सज्जन आणि इथे सगळ्या संत मंडळींच्या पायावरती मी चरणावरती नतमस्तक होतो. मस्तक हे पाया चरणावरती मी मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. आज पाहायला गेलं तर माघ शुद्ध त्रयोदशी जर कोणी पाहिलं असेल तर ज्या संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचं कीर्तन चालू आहे म्हणून सांगतो, थोडंसं आपण त्याचा परिपाक घेतला पाहिजे. ज्या संप्रदायाचा पाया रचला त्या संप्रदायाच्या ज्ञानोपारायणचे गुरु कोण असतील तर ते निवृत्तीनाथ महाराज. आणि त्या निवृत्तीनाथांची आज जयंती आहे, म्हणजे जन्मदिन सोहळा आहे. अशा या निवृत्तीनाथांनी म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळा गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. म्हणजे गहिनीनाथांनी जे ज्ञान होतं, लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी. या जगामध्ये ज्यावेळेस ज्ञानाचा अंधकार व्हावासा वाटायला लागला, म्हणून यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः. मग ज्यावेळेस धर्मावरती संकट येतं त्यावेळेस देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतो. म्हणून गहिनीनाथांच्या अगोदर जी शिष्य परंपरा होती, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, अशी परंपरा होती आपल्या संप्रदायामध्ये, नवे आपल्या भागवत संप्रदायामध्ये किंवा आपल्या भारताच्या अखंड हिंदुस्थानामध्ये. आणि एक गुरु एक शिष्य परंपरा होती. परंतु यौवनांनी पाहिलं की इथल्या गुरुवरती घाव घातला की यांची शिष्य परंपरा मोडकळीस येते. यौवनांना हे कळालं यांची ही परंपरा आहे. म्हणून गहिनीनाथांना सांगितलं, आदिनाथांपासून तर परंपरा आली होती, परंतु आता हे सर्व जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला सगळ्यांसाठी खुलं करावं लागणार आहे. मग ते गहिनीनाथांनी ज्ञान कोणाला दिलं तर निवृत्तीनाथांना दिलं. आणि निवृत्तीनाथांनी ज्ञान तर घेतलं, परंतु निवृत्तीनाथांनी स्वतः सद्गुरूंना सांगितलं, त्यांच्या सद्गुरूंना, मी तर निवृत्त आहे, माझ्या नावातच निवृत्ती आहे, मी हे ज्ञान देऊ शकत नाही, परंतु एक काम करू शकतो, माझा जो भाऊ आहे, लहान भाऊ ज्ञानदेव, त्याला मी हे ज्ञान देऊ शकतो. म्हणून गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार तुझ. म्हणून ज्ञानदेवांचा ते सार आपल्यापर्यंत आलं. म्हणून वारकरी संप्रदायाचा जो पाया कोणी रचला असेल तर तो ज्ञानदेवांपर्यंत. त्याही अगोदर त्यांची गुरु कोण असते तर आज निवृत्तीनाथ. आज आपण सद्गुरूंच्या चरणावरती नवे सद्गुरूंच्या संस्थानामध्ये ही सेवा करत आहोत, म्हणून त्या निवृत्तीनाथांचं स्मरण केलं. यामुळे बाकी काही नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला मनुष्य जन्म, निवृत्तीनाथांनी समजलं की मला ज्ञानदेवाला ज्ञान दिलं, मग ज्ञानदेवांनी ज्ञान तर घेतलं, परंतु ज्ञानदेवाला ज्यावेळेस सगळ्या समाजाचं त्यांनी अवलोकन केलं, त्यांनी अवलोकन केल्यानंतर गीतेवरती टीका पण केली. गीतेवरती टीका केली आणि त्यांना कळालं
की हा जो माझा सर्वसामान्य समाज आहे, हा जो माझा सर्वसामान्य समाज आहे, तो काही माझी गीतेवरची टीका दररोज वाचन करणारा नाही. दररोज आपण उचलून लगेच ज्ञानेश्वरीचं पारायण करत नाही. सप्ताह असेल त्यावेळेसच पारायण होतं. सगळ्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. एखादा चुकून असतो, नित्यनेम करतो की काही ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचण्याचं काम करतो, परंतु एका दिवसामध्ये आपल्याला 9000 ओव्या वाचणं शक्य आहेत का? नाही शक्य. का शक्य नाहीये? ते शक्यच नाही. सर्वसामान्यांचे हे खतगिनतीच नाहीये. 9000 ओव्या कसं वाचले? आपण काय योग करतो का, याग करतो का, ज्ञान काही नाहीत आपण. मग सगळ्यांना तर माहितीये की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग हे आयुष्य मिळालेलं आहे ना, हे आयुष्य एवढं सोपं आहे का? 84 लक्ष योनींमध्ये नंतर आपल्याला आयुष्य मिळतं. 84 लक्ष. जलजानमलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः कृमयो रुद्रलक्षाश्च विषम लक्षाश्च स्थावरः त्रिशं लक्षाश्च गवादयः चतुर्लक्षाश्च मानवः पाप पुण्य समं कृत्वा नरयोनिषु जायते. शास्त्रकार सांगतात जलजानवलक्षाश्च म्हणजे जे जलचर प्राणी आहेत ना, त्या जलचर प्राण्यांमध्ये आपण 9 लाख वेळा जन्म घेतल्यानंतर आपल्याला पुढची योनी कोणती भेटते? जलजानवलक्षाश्च दशलक्षाश्च. ज्या 10 लाख योनी कोणत्या? पक्षीना. हा पक्षी म्हणजे जे विहार करतात ना आपण, कावळा, कबूतर, सगळे जे आपले पक्षी आहेत ते. आणि मग नंतर कोणती योनी आहे? तर कृमयो. कृमयो म्हणजे कीटक, जे पाण्यातही राहतात आणि बाहेर पण राहतात. कृमयो रुद्र लक्षाश्च. रुद्र म्हणजे काय? 11. कृमयो रुद्र लक्षाश्च. मग 11 लक्ष वेळा आपण कृमीमध्ये म्हणजे कीटकामध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्याला पुढची योनी कोणती मिळते? विषम लक्षाश्च गवादयः म्हणजे 20 लक्ष गवादयः म्हणजे हे जे बाकीचे प्राणी आहेत ते 20 लक्ष आहेत. आणि स्थावरं त्रिशम लक्षाश्च म्हणजे जे स्थावर आहेत, पर्वत, माती, हे सगळे जीवजंतू यामध्ये जे आहेत, यामध्ये 30 लाख. आता तुम्हीच बेरीज करा, इथे सगळे विद्यार्थी नाहीयेत, सगळे हे आहेत. पहिलं काय सांगितलं? मग 9 लक्ष. 9 आणि 10 किती झाले? 19. 19 आणि 11. आवाज येऊ द्या. आपल्याला झोपायचंय का? नाहीये. हा 19 आणि 11 बरोबर आहे. 19 आणि 11 किती झाले? 30. 30 नंतर किती झाले? विषम. विषम म्हणजे 20. 50. 50 नंतर 30. त्रिशम 80. आणि चतुर्लक्षाश्च मानवा. मानव जन्मामध्ये सुद्धा किती आहे? 4 लाख वेळा जन्म घ्यायचा बरं का आपल्याला. म्हणजे याच्या अगोदर आपण 4 लाख वेळा जन्म घेतला, त्यावेळेस आपल्याला हा नरदेह मानव जन्म प्राप्त झालेला आहे. एवढा सोपा आहे का हा नरदेह? आणि मग या नरदेहाचं सार्थक करण्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य. सत्य तिन्ही लोकांमध्ये सत्य असतं. भूतकाळामध्ये पण सत्य असतं, वर्तमान काळामध्ये पण सत्य असतं, भविष्य काळामध्ये सत्य असतं. असतं की नाही? सूर्यकाल आहे, आज आहे, उद्या आहे. असणार आहे की नाही? हो किंवा नाही? हो किंवा नाही? हो किंवा नाही? हा हो. मग सत्य सच्चित. चित म्हणजे जो चिदाकार आहे, स्वयंप्रकाशित आहे. सूर्य स्वयंप्रकाशित आहे का नाही? आहे. बरोबर आहे. आनंद. सूर्य आनंद देतो का? देतो ना. त्याच्याशिवाय उठल्या उठी उठी गोपाळा, तो उगवल्याशिवाय बाकी जण उठतात काय? नाही उठत. तो आहे म्हणून आनंद आहे. हे सगळं जलचक्र आहे. म्हणून एकाच उदाहरण दिलं मी, बाकीचा तसा ईश्वर आहे म्हणजे सच्चिदानंद पदवी घेणे. मग ही पदवी घ्यायची म्हणजे आपल्याला ईश्वर प्राप्त करायचं आहे का? नाही. ईश्वर प्राप्त व्हायचंच नाही आपल्याला. आपल्यामधला जो ईश्वर आहे, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, म्हणजे मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेलो आहे. परंतु तो ईश्वर आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे. मग तो कसा ओळखायचा? त्याचे वेगवेगळे साधन आहेत. ज्ञान. पहिलं साधन येतं ज्ञान. मग ज्ञान मिळवणं एवढं सोपं आहे का? आताच आपण सत्कार केला योगेंद्र महाराज मुळे यांचा, बरोबर केला का नाही? किती वेळा 700 लोकांमधून दुसरा आला. म्हणजे त्याला एवढं सोपं आहे का? ज्ञानी सगळे इथे आहेत का? एखादाच कोणी असतो ज्ञानी, आहे का नाही? म्हणून त्याचा सत्कार झाला. पण बाकी सगळे ज्ञानी आहेत का आपण? नाही. आपल्याला सगळ्यांना सोपं पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? हो किंवा नाही? म्हणून ज्ञानी
ज्ञानी आपण नाहीये. मग योगी तेच आपल्याला ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे. मी तेवढंच घेतो बस, त्याच्या पुढे नाही जायचं, त्याच्या पुढे आपल्याला नंतर जायचं. चहुवेदी 4 वेदांचं ज्ञान. एका वेदाचं ज्ञान घेण्यासाठी इथे बरेच वेद शास्त्र संपन्न आहे. एका वेदाचं ज्ञान घेण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष लागतात. बाकीचे 4 वेद म्हणजे 4 चौक 16, बरोबर आहे. साही शास्त्र तेच 4च गणित धरू आपण. 6 शास्त्राचं म्हणजे 6 चौक 24, 16 आणि 24 किती झाले? 16 आणि 24 किती झाले? 40. आणि 18 ही पुराणे, 18 पुराण, 18 चौक 52, 52 आणि 40 किती झाले? 92, बरोबर ना. म्हणजे आपल्याला जन्म 92 वय एवढं असणं सुद्धा आपल्याला खूप सोपं नाही आजकाल. 70, 50, 50च गाठली की आता झालं, खूप झालं. अहो 92 वय तर किती झालं? म्हणजे ज्ञानी पण आपल्याला सोपं आहे का ज्ञानी होणं? नाही. मग योगी, योग योग विधी. ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं योग योग विधी ये नीनो हे सिद्धी. या विना सिद्धी सुद्धा उपयोगाची नाहीये. स्वतः ज्ञानदेव महाराजांच्या समोर जे योगी होते चांदेव महाराज ते स्वतः लोटांगण घालत आले, वाघावरती आले का नाही? योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. त्या योगानं त्या यागानं काय होणार आहे? दंभ आणि धर्म त्यांच्यामध्ये भरला गेला. म्हणून त्यांनी कोरा कागद लिहून पाठवला ज्ञानदेव महाराजांना. संदेश काय पाठवावा? काय प्रिय लिहावं, आदरणीय लिहावं, सप्रेम नमस्कार लिहावं का सन विवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आजकाल पत्रच राहिले नाही म्हणून हे सगळं राहिलंच नाही. काय लिहावं हेच त्यांना कळालं नाही म्हणून त्यांनी कोरा कागद पाठवला. मग त्याच ज्ञानदेव महाराज चांगदेव महाराजांचं ज्ञान हे ज्ञानी आहे, हे सिद्ध आहेत, हे योगी आहेत, परंतु यांच्यामध्ये खरा काय भाव आहे हे त्यांना ओळखता आला नाही. म्हणून त्याच ज्ञानदेव महाराजांना 14 ताटीच्या अभंग आणि बाकीच्या अभंगाचं पत्र, त्या योगी कसा असावा याचं पत्र चांगदेव 65 मध्ये ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं. 65 अभंगांचं. म्हणून योगी होणं सुद्धा सोपं नाही. ज्ञानी पाहिलं, योग पाहिला. आता काय तिसरं आहे? वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? संन्याशी वृत्ती. संन्याशी वृत्ती पाहिल्या असेल तर मग आपल्याला संसारामध्ये कशाला आवडतं? संसार म्हणजे काय? संसरती संसार. हा संसार करणं म्हणजे काय? या जन्मामध्ये आलो म्हणजे संसार करायचा आहे आपल्याला. संसार करायचा म्हणजे फक्त लग्न, मुलं, बाळ, त्यांचे शिक्षण, लग्न असं काही नाही. नातवंडन पतवंडन हे नाही. ज्ञानदेव महाराजांनी सुद्धा संसार केला. निवृत्तीनाथांनी सुद्धा संसार केला. एकनाथ महाराजांनी सुद्धा संसार केला. परंतु तुकाराम महाराजांनी सुद्धा संसार केला. आपली परंपरा अशी योगी वैराग्य मनाची नाहीये. आहेत कुंभमेळ्यामध्ये आहेत सगळे आता वैरागी, परंतु जे वैराग्य प्राप्त झालेले आहेत त्यांना सुद्धा वाटतं मनातून कुठेतरी आपण संसारिक असलं पाहिजे. मग त्यांच्यामधील ही संसारिक वृत्ती जागृत राहून संसारामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तेच आपल्याला श्रीमद भागवत पुराणाच्या 12 स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक सांगतो. कृते युद्धायते विष्णू त्रेतायाम हेतु मुखे द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरि कीर्तनान. कृते युद्धायते विष्णू. कृतयुगामध्ये कोणतं साधन होतं भगवंताला प्राप्त करण्याचं? ध्यान. कृतयुगामध्ये कोणतं साधन होतं? ध्यान. त्रेतायाम यजतो मखे. त्रेतयुगामध्ये कोणतं साधन होतं? यज्ञ, याजन, विधी ते साधन होतं. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये कोणतं साधन होतं? तर भगवंताची पूजा आणि भगवंताचं सहचर्य, त्यामध्ये त्याचं साधन होतं म्हणजे त्याचं पाद्यपूजन. आणि कलो तत् हरि कीर्तना. कलियुगामध्ये काय साधन आहे? तर हरि कीर्तन हे सगळ्यात सोपं साधन आहे. म्हणून तर आपल्याला नामदेव महाराज सांगतात कलियुगा माझी करावे कीर्तन.
सोपं साधन कोणतं आहे तर कीर्तन करणं. कीर्तन म्हणजे काय हो? एकदा एका महाराजांच्या घरी गेलो आणि महाराजांच्या घरी जात असताना अगोदर दरवाजा उघडायच्या अगोदरच भांड्यांची आदळआपट चालू होती. आता भांड्यांची आदळआपट पाहिल्यानंतर मी म्हणलं दरवाजाची बेल वाजवा की नाही. आता मुंबईमध्ये घर होतं म्हणून मी म्हणलं मी मुंबईमध्ये राहतो म्हणून सांगतो. तर महाराजांच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर भांड्यांची आदळआपट चालू होती. मी पाहिलं म्हणलं आता जाऊ दे, तरी पण आपल्याला बोलवलं, निमंत्रण दिले, आदराने सांगितले महाराजांनी म्हणून बेल वाजवली. महाराजांच्या आतमध्ये गेलो तर महाराजांचा चेहरा हसता खेळता ते जागेवरती होते. म्हणलं महाराज काय चाललंय, बरं चाललंय ना म्हणजे. ते म्हणजे हो. ते म्हणजे आनंदी आनंद. म्हणजे आनंदी आनंद मी तर पाहिला आताच काय आनंदी आनंद आहे तुमचा. ते म्हणजे काही नाही, याच संसारामध्ये आहे. थोडं काही आता हे संसारामध्ये चालतच. या संसार दुःखा एवढे दुःख आणि नाही. या संसार दुःखा एवढे दुःख कुठंच नाही म्हणे. म्हणून तर जोडे त्यांच्या मनाप्रमाणे नाही झाले किंवा माझ्या मनाप्रमाणे नाही झालं तर ते काय म्हणतात, ते माझ्याकडे भांडे फेकतात. ते म्हणजे भांडे फेकणं म्हणजे आनंदी आणि मी त्यांच्यावरती भांडे फेकणं म्हणजे आनंद. आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद. यामध्ये आनंदी आनंद मानून सुद्धा म्हणजे आम्ही त्या भगवंताची कृपा आहे. म्हणजे हे मानणं सुद्धा एक कारण आहे. नाहीतर मग कशाला जन्माला आलो, कशाला काय केलं की उठल्यापासून एखाद्याच्या दुसऱ्याच्या नावानं आपले हाडं मोडणं हे आनंदी आनंद नाही. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, या जन्माला आपण आलेलो आहोत हे सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यायचं सोपं साधन कोणतं असेल तर त्या हरिपाठाच्या सगळ्यांच्या पाठांतरातील असणाऱ्या 27 अभंगानंतरच्या अभंगाचं पहिलं चरण. म्हणजे माझ्यातला मीपणा काढून टाकणं. जोपर्यंत आपण हा मीपणा काढून टाकत नाही, मी म्हणता मी माझे निघरे येतो संपत्तीचे वारे साचुकारे जाईल घनदारा सगळं हे मी माझं आहे, सगळं माझं आहे, मला पाहिजे, मी पाहिजे. पण आपण असा कधी विचार करतो ना, हे सगळं साचुकारे जाईल, हे सगळं जाणार आहे. सगळ्यांना कळत आहे, सगळे इथे माझ्यापेक्षा मोठे आहेत. परंतु फक्त नातवाचं कौतुक, मुलाचं कौतुक, माझ्या पुतण्याचं कौतुक, भाच्याचं कौतुक म्हणून ते फक्त तिथून माझ्या पाहतात. मजा पाहत नाहीत तर कौतुक आणि हा सोहळा पाहत आहेत. म्हणून मला फक्त माझ्यासाठी हे नाम घ्यायचं आहे. माझ्यासाठी माझ्यातला जोपणा मीपणा काढत नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगतात आम्हाला, तुम्ही एक दिवस मी माझे हे 2 शब्द न वापरता जगून दाखवा म्हणे. तुम्ही जगू शकत नाही. एक सुद्धा वाक्य बोलून दाखवा म्हणे, जगू शकत नाही. नाम असं मीपणा म काढल्याशिवाय आपल्याला तो भेटणार नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे. मग हे सगळं साधन एकदम सोपं साधन आहे. याच्या एवढं सोपं साधन कोणतं नाही. एक आंधळा होता, आंधळा पांगळ्याचा, मी त्याच्यापर्यंत जात नाही, नंतर जाणार आहे. पण आंधळा होता, म्हणजे आंधळा नगरीमध्ये एक राहणारा आंधळा होता. आणि तो आंधळ्याला असे एका वर्षी जावं असं वाटलं, मला वारीला जायचं म्हणून.
आणि वारीला जात असताना तो म्हणला की मी तर आंधळा आहे, पण आता मी कसा जाणार. म्हणून त्यांनी एखाद्या सद्गृहस्थाला, त्या गावातल्या सद्गृहस्थाला सांगितलं की मला या गावाच्या भिंतीपर्यंत पोहोचून द्या. त्याला माहिती होतं की गावाची भिंत आहे आणि या भिंतीला हात लावून गेला तर हा त्या गावाच्या बाहेर जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बाहेर जाईल. मग तो त्या भिंतीला हात लावून टेकत जायचा. आंधळा असल्यामुळे दृष्टी त्याला नव्हती. आता दृष्टी त्याला नव्हती, ज्यावेळेस तो हात टेकवत जायचा त्याला एकदाही दरवाजा सापडला नाही. परंतु दरवाजा आला की त्याचा हात बाजूला जायचा. कशानं? काहीतरी गच करणं, काहीतरी खाज आली, काहीतरी माग वळवळ होती. म्हणून आपण जसं कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी सुचतात, बरोबर आहे. कीर्तनामध्ये हे सगळं होत असतं. घरी मालिका पाहताना आपल्याला हे होत नाही. तशा पद्धतीने त्याला ते खाद्याची हे व्हायचं. त्यामुळे ते काय करायचा, बाकी पुढे जायचा आणि मग परत त्या गावापासाला वेळा घालत राहायचा. हेच आपल्याला शंकराचार्यांनी सांगितलं, पुनरपि जननम पुनरपि मनरम. म्हणजे माझ्यासारखा मत समपातकी, माझ्या एवढा पातकी दुसरा कोणी नाहीये, हे आद्य गुरु शंकराचार्यांनी सांगितलं. म्हणून तर नामदेव महाराजांनी सांगितलं ना, जन्मो जन्मी तुकोबारायांच्या मागच्या 7 पिढ्यांनी पुण्य केलं, त्यावेळेस तुकोबारायांनी जन्म घेतला. म्हणजे नामदेव महाराजांनी सुद्धा जन्माजन्मी पुण्य केलं, तेव्हा त्यांच्यावरती ती कृपा झाली. आपल्यावरती सुद्धा आपल्या मागच्या पिढ्यांनी पुण्य केलं, म्हणून आपण एवढे या संस्थानामध्ये, आपल्या या सद्गुण सज्जनांच्या पवित्र कुळामध्ये आपण, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्मा घेती, या कुळामध्ये आपण जन्माला आलो. हे सुद्धा आपलं पवित्रता आहे. मग अशा या पवित्र कुळामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं मी तुम्हाला 84 लक्ष योनींचा आपला प्रवास सांगितला. मग आपलं तुम्ही असो मी असो, आपल्याकडून 3 प्रकारची पातकं नेहमी होत असतात, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. भौतिक पाप म्हणजे कोणतं पाप हो? आपल्या शरीराद्वारे होणारं पाप. आता शरीराद्वारे होणारं पाप, तुम्ही जर म्हणतात आम्ही दररोज आंघोळ करतो, तर कसं काय पाप होतो? शक्य आहे का पाप? दररोज आंघोळ करणारे इथं सगळेच नाही, कुणी आहे का 8 दिवसांनी आंघोळ करणारा? नाही. मग दररोज आंघोळ करतो तरी आमच्याकडून शरीरातून कसं काय पातक होते म्हणे? अहो, इथे आपल्याला न दिसणारे एवढे कृमी कीटक आहेत, मायक्रो किटाणू आहेत. आपल्या लक्ष नसताना सुद्धा आपल्या पायाखाली एखादा किडा रगडला जातो, ते आपण पातकच होतो. म्हणजे ते झालं भौतिक पाप, शरीराद्वारे होणारं पातक. त्यानंतर आपल्याला मन दिलंय देवाने, 6 इंद्रिय, 6वं इंद्रिय मन दिलंय. त्या मनाद्वारे, मनामध्ये एवढं पातक होतं ना, आपल्या मनाद्वारे पातक कोणाच्याच चरणी होणार नाही. स्वतः भगवंताला विचारलं अर्जुनाने, मन चंचलम ही मन कृष्णा प्रमाती बलवदृढम. चंचल एवढं मन आहे, या मनामध्ये अनेक विचार येत असतात. कोणाविषयी घृणा येते, कोणाविषयी निंदा येते, कोणाविषयी मत्सर येतो, कोणाविषयी मोह येतो, कोणाविषयी मद येतो, कोणाविषयी दंभ येतो, वेगवेगळ्या येतात की नाही? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. आता सडेच राहिले नाहीत, म्हणजे सकाळचे शेजारण्याचे भांडणच नाही राहिले. हे सांगायचं तात्पर्य म्हणजे एका आपल्या शेजारण्यावरून भांडणं होतात तर आपल्या मनामध्ये किती पातक येत असतील. ते झालं आध्यात्मिक पाप. आणि दैविक पाप म्हणजे काय? आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे आपल्याला त्यावेळेस काय करावं हे समजत नाही, ते म्हणजे अधिदैविक पाप. या 3 पापांपासून, आता तुम्ही म्हणताल हे तर तुमच्याकडून पण होतं महाराज. अहो, हे कोणाकडून नाही, हे महासज्जनांकडून पण होतं. महाभारतामध्ये ज्या वेळेस भीष्म पितामह मागच्या 3 जन्मामध्ये, त्यांच्या जन्मामध्ये असताना त्यांच्या वाटेमध्ये एक मरणान्न अवस्थेमध्ये असणारा सरडा जो होता, तो सरडा कोणाच्या पायाखाली येऊ नये म्हणून भीष्म पितामहांनी तो मागच्या 3 जन्मापूर्वीच सांगते बरं का, भीष्म पितामहाचं, त्यांनी तो सरडा उचलला आणि बाजूच्या
कुंपणावरती सोडला, परंतु बाजूच्या कुंपणावरती सोडत असताना तो कुंपणावरती त्यांचं लक्ष नाही गेलं. त्या कुंपणावरती काटेरी कुंपण होतं आणि त्या काटेरी कुंपणावरती तो सरडा फेकला गेला. त्या सरड्याचा अंत अत्यंत क्रूर पद्धतीने झाला. त्यांनी मनामध्ये त्यांना असा शाप दिला की तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मरणांना अवस्थेमध्ये मराल. म्हणून 3 जन्मानंतर भीष्म पितामहांच्या हातामध्ये जरी मरण होतं ना, तरी त्यांना बाणांच्या शय्येवरती झोपावलं. ते तर भीष्म पितामह होते, आपण तर कोण? हे भीष्म पितामहांची गोष्ट आहे. म्हणून अशा या सर्व कलियुगामध्ये आपल्याला सगळ्यात सोपं साधन तर कोणतं असेल तर नाम संकीर्तन. साधन पै सोपे, या सुद्धा दुसरं साधन कोणतंच नाही. म्हणून जळतील पापे जन्मांतरीचे, जन्म जन्मांतरीचे जे आपले पाप आहेत ना ते जळतील. एकदा एका दिवाळी होती आणि नवीन जावई होता. पहिल्यांदा दिवाळी होती, दिवाळी सणाला आला होता, परंतु तो जावई होता अमेरिकेचा, बरं का. आता दिवाळी सणाला आलाय, उमापूरकरांना चांगली सवय जावयाचं चांगल्या पद्धतीने स्वागत करायचं. उमापूरकरांचा जावई होता तो, उमापूरकरांचा जावई होता. तर अशाच उमापूर नगरी सारख्या एखाद्या जावई होता आणि तो जावई दिवाळी सणाला आला होता, परंतु अमेरिकेतून आला होता. लग्न पण लॉकडाऊन मध्ये लागलं, म्हणजे कॅमेरा समोर लागलं. सासूनी याचं जावयाचं तोंड पाहिलं नव्हतं आणि त्यांनी सासूबाईचं तोंड पाहिलं नव्हतं. दिवाळीला आला. आता दिवाळीला आल्यानंतर सासूबाई जावई आला, जावई आला, जावई आला, जावई आला, गोडधोड बनवलं, सगळं काही बनवलं सासूबाईंनी. आणि गोडधोड बनवल्यानंतर आपल्याकडे दिवाळीला महत्व आहे. कशाचं महत्व आहे? दिवे लावण्याचं. मग आता दिवे लावायला लागली सासूबाई. संध्याकाळची वेळ, तिन्ही सांजाची वेळ. सासूबाई उमापूरची सासूबाई नव्हती बरं, परंतु तरी ती दिवे लावत होती. दिवे लावत असताना काय झालं, ते अमेरिकेतल्या जावयाला तो फार शहाणा होता. म्हणजे शहाणा म्हणजे सगळे जावई शहाणे असतात आणि जावयाची पोरं पण शहाणे असतात. विठाला म्हणजे तो धोंडरायकरांचा नव्हता, सांगायचं तात्पर्य म्हणजे असा तो जावई होता. जावयाने पाहिलं की हे दिवे लावतील. त्यांनी सासूबाईला प्रश्न केला, सासूबाई तुम्ही काय करताय? आता सासूबाईंना विचारल्यानंतर त्याच्या शेजारी त्याचा मेहुणा होता. मेहुणे असतात, पण मेहुण्यांची पाहुणे. आता ते मेहुण्यांचा पाहुणा असल्यामुळे त्यांनी पाहिलं पाहुण्यांची गंमत घ्यावं, म्हणून त्यांनी पाहुण्यांना सांगितलं की आमच्याकडं ना ही सूर्याची पिल्ल आहेत म्हणून. सूर्याची पिल्ल आहे आणि ती पिल्ल आम्ही दररोज इथे असं ठेवत असतो, म्हणजे सगळीकडं आम्हाला अंधार होत नाही म्हणून. आता त्याला पण नवल वाटलं, तो काही भारतात जन्मलेला नव्हता. सूर्याची पिल्ल आहे म्हणला, चला म्हणला. आता त्यांनी सगळ्यांच्या गुपचूप पाहिलं, दिवे लागणं झाली, सगळ्यांची फटाके फोडणं झाली, सगळे झाले. आणि त्यावेळेस दिवे लागल्यानंतर त्यांनी पाहिलं आजूबाजूला की सूर्याची पिल्ल आहे. म्हणला मी आता अमेरिकेला घेऊन जातो. अमेरिकेला घेऊन जायचं, पण लपवावं कुठे? त्यांनी घेतला तो दिवा आणि तो दिवा घेतल्यानंतर जवळच पाहिलं एक गवताची गंज होती. आता त्याला ती माहिती नव्हती गवत आहे का गंज आहे का, काय खातंय. त्यांनी ती गंजीत कुणी पाहू नये, मेहुण्याने पाहू नये आणि सासूबाईंनी पण पाहू नये. जावयाची चोरी बरं का, जावयाचं पातक सासूबाईंनी पण पाहू नये म्हणून त्यांनी त्या गवताच्या गंजीमध्येच ठेवलं. आणि पाहता काय झालं, ती गंज पेटली ना. ते ज्ञानोबाला सांगतात, तृणग्नी मिळे समरस झाले, गंज पेटून जाते, तसं आपण नाम संकीर्तन साधन पै सोपे हा दृष्टांत कशाला दिला तर जळतील पापे जन्मांतरीचे. आम्ही जन्मांतरीने जे पातक केलेले ना ते पातक आमचं जळून जाणार आहे. मग असं हे नाम जर आपल्याला घ्यायचं असेल तर तेच तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात
नलगती जायाचा, सारे